लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आणि निकालानंतरही सामाजिक संघर्षाची सर्वाधिक मोठी झळ मराठवाड्यातील बीड जिल्ह्याला बसली। त्याचा प्रभाव अजूनही कमी झालेला नाहीये। विधानसभा निवडणूकही त्याच धर्तीवर होत आहे असं चित्र जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात बघायला मिळतंय। त्यातील जिल्ह्यातील सर्वात मोठा मतदारसंघ म्हणजे आष्टी विधानसभा। भीमराव धोंडे, सुरेश धस, बाळासाहेब आजबे या तीन नेत्यांच्या भोवती कायमच या मतदारसंघाचं राजकारण फिरत आलंय। त्यात आता जरांगे इफेक्टने एंट्री केली आहे। याचा परिणाम मागील लोकसभेत प्रीतम मुंडेंना 70,000 मतांची लीड देणारा हा मतदारसंघ यावेळी पंकजा मुंडेंना 32,000 मतांचीच आघाडी देऊ शकला। त्यामुळे पंकजा मुंडेंचा निसटता पराभव झाला आणि समस्त ओबीसी नाराज झाला। त्यामुळे आता मतदारसंघाचा आमदार ओबीसीचा असावा असा सूर ओबीसी मतदारांकडून ऐकायला मिळतोय। त्यामुळेच यंदाची निवडणूक ही घासून होणार हे विशेष। ओबीसी आणि मराठा समाजाची भूमिका कोणाला तारणार, कोणाला पाडणार, या मतदारसंघात पंकजा मुंडेचे समर्थक मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्या कोणाला पाठिंबा देतात या सर्व गोष्टींबद्दल आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत। नमस्कार, मी यशस्वी मुळे, तुम्ही बघत आहात महाराष्ट्र भूमी। आष्टी विधानसभा मतदारसंघामध्ये जिल्ह्यातील आष्टी, पाटोदा आणि 2009 नंतर समाविष्ट केलेला शिरूर तालुका या तीन तालुक्यांचा समावेश होतो। भाजपचे नेते भीमराव धोंडे आणि सुरेश धस यांचा हा बालेकिल्ला मानला जायचा। 1980 मध्ये अपक्ष तर 1985 आणि 90 काँग्रेसकडून लढत भीमराव धोंडे यांनी आपली 15 वर्षे सत्ता गाजवली। त्यानंतर 1999, 2004 भाजपकडून आणि 2009 मध्ये राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवणाऱ्या सुरेश धस यांनी आपले मतदारसंघावर एक हाती वर्चस्व प्रस्थापित केले। 2009च्या निवडणुकीत त्यांनी भाजपच्या बाळासाहेब आजबे यांचा पराभव केला होता। पुढे 2014 या एकाच वर्षात सुरेश धस यांना 2 वेळेस पराभवाला सामोरं जावं लागलं। लोकसभेत भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी त्याचा पराभव केला, तर विधानसभेत अटीतटीच्या लढतीत भाजपच्या भीमराव धोंडे यांनी जवळपास 6,000 मतांनी धस यांना पराभवाची धूळ चारली। सर्व पक्ष स्वतंत्र लढल्याने याचा फटका धस यांना बसला आणि भीमराव धोंडे यांनी चौथ्यांदा आमदारकीची माळ गळ्यात पाडून घेतली। त्यानंतर बीड जिल्ह्यात पक्षीय राजकारणामध्ये अनेक घडामोडी घडल्या। सुरेश धस यांची भाजपशी जवळीक वाढली। राष्ट्रवादीकडे बहुमत असतानाही सुरेश धस यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे जिल्हा परिषदेमध्ये भाजपची सरशी झाली। दरम्यानच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये धनंजय मुंडेंची एकाधिकारशाही चालते असा आरोप धस यांनी केला आणि राष्ट्रवादीत बंड करून ते भाजपमध्ये दाखल झाले। भाजपने त्यांना विधान परिषदेची आमदारकी देऊ केली। त्यामुळे भाजपचे बाळासाहेब आजबे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला। 2019 मध्ये राष्ट्रवादीचे बाळासाहेब आजबे आणि भाजपचे भीमराव धोंडे यांच्यात सरळ लढत झाली। चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत 1,26,756 एवढं मताधिक्य आजबे यांना तर 1,09,31 एवढी मतं धोंडे यांना मिळाली। जवळपास 3,000 मतांनी आजबे विजयी झाले आणि पहिल्यांदा आमदारकीचा गुलाल उधळला। क्षेत्रफळाच्या दृष्टीने बीड जिल्ह्यातील सर्वात मोठा मतदारसंघ असलेल्या आष्टीमध्ये सर्वाधिक मतदान हे मराठा समाजाचे आहे। त्या खालोखाल ओबीसी, यात वंजारी समाजाचे मतदान हे निर्णायक असते। पंकजा मुंडे यांचा मोठा होल्ड मतदारसंघातील ओबीसी मतांवर आहे। त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे। धस, धोंडे, आजबे महायुतीत एकाच छताखाली आल्याने उमेदवारी कोणाला द्यावी हा मोठा पेच प्रसंग महायुती समोर आहे। लोकसभेतील प्रचारादरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी यंदा सुरेश धस यांना या मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याचे संकेत दिले होते। त्या दृष्टीने सुरेश धस मागील अनेक दिवसांपासून जय्यत तयारी करत होते। त्यांचा विधान परिषद आमदारकीचा कार्यकाळही संपलेला आहे। स्टँडिंग आमदार राष्ट्रवादीचा असल्यामुळे अजित पवार ही जागा सोडायला तयार नाहीत। गेवराई आणि आष्टी या जागांची भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये अदलाबदल होणार अशाही चर्चा मध्यंतरी झाल्या होत्या, पण बाळासाहेब आजबे आपल्या उमेदवारीवर ठाम आहेत। भाजपकडून उमेदवारीसाठी सुरेश धस मुंबईत तळ ठोकून आहेत। फडणवीस, पंकजा मुंडे यांची सातत्याने भेट घेत आहेत। समाजाचा रोष पत्करून सुरेश धस यांनी लोकसभेला पंकजा मुंडे यांचा जोरात प्रचार केला होता। अजित पवार, धनंजय मुंडे, आमदार आजबे या जागेवर ठाम आहेत। ही गोष्ट लक्षात आल्यामुळे 5 दिवसांपूर्वी मध्यरात्री सुरेश धस यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची देखील भेट घेतली आहे। त्यामुळे जरांगे समर्थक उमेदवार म्हणून ते निवडणुकीत उतरणार का अशाही चर्चा चालू आहेत।
त्यातच सुरेश धस यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे अशा आशयाच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असताना या सर्व अफवा आहेत, मी कुठलीही माघार घेतलेली नाहीये, मी उमेदवारीसाठी इच्छुक आहे, पक्ष जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल असं म्हणत सोशल मीडियावरील गोष्टीवर त्यांनी पडदा टाकलाय। भाजपकडून तिकीट मिळणार नाही याची जाणीव झाल्याने मुंबईत पंकजा मुंडे यांच्या भेटीनंतर माजी आमदार भीमराव धोंडे यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत महायुतीतच आव्हान निर्माण केलंय। धोंडे स्वतः ओबीसी असल्याने ओबीसींचे एक गठ्ठा मतदान त्यांना मिळू शकते। यात भाजप नेत्या आमदार पंकजा मुंडे भीमराव धोंडे यांना उघड किंवा छुपा पाठिंबा देतात का हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। तर दुसरीकडे महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख यांना नुकतीच उमेदवारी जाहीर झाली आहे। आष्टीची निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर न होता या निवडणुकीला सामाजिक संघर्षाची किनार असणार हे मात्र नक्की। या सर्व गोष्टींचा आढावा घेतल्यास तुमचा राजकीय अंदाज काय सांगतो? आष्टीचं मैदान कोण मारणार? आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा। धन्यवाद।